नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन M.Com सेकंड सेमिस्टर थर्ड, चॅप्टर 2 ऑडिट ऑफ लिमिटेड कंपनी यातील हे शेवटचं लेक्चर आपण यामध्ये घेत आहोत. मागील लेक्चरला प्रिन्सिपल्स डिटरमाइन ऑफ डिव्हिजिबल प्रॉफिट हा टॉपिक आपण संपवला. यानंतर पुढील पार्ट आपला आहे इन्व्हेस्टिगेशन. इन ॲडिशन टू रूटीन ऑडिट रिस्पॉन्सिबिलिटी, ऑडिटर may be assigned a specific task as to inquiry into a particular matter and make report thereon. These types of report is calculated as investigative report. For example, a client suspects a fraud in the purchase function. Auditor may be assigned to investigate into all the related matters. Investigation is thus inquiry into specially assigned area. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे नेमकं काय? इन्व्हेस्टिगेशन जे आहे याचा अर्थ चौकशी असा होतो. इन ॲडिशन टू ऑडिट रिस्पॉन्सिबिलिटी, ऑडिटर मे बी असाइन टू स्पेसिफिक टास्क ॲज इन्क्वायरी इन टू पर्टिक्युलर मॅटर अँड मेक रिपोर्ट देअर ऑन. ऑडिटरची ही जबाबदारी आहे की एखाद्या स्पेसिफिक टास्कविषयी काही मॅटर घडलं असेल, या मॅटरची चौकशी करून जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट यामध्ये तयार केला जातो. याला इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, अ क्लायंट्स सस्पेक्ट्स अ फ्रॉड इन द परचेस फंक्शन. एखाद्या ग्राहकाने किंवा बिझनेसने परचेसमध्ये फ्रॉड केला असेल. ऑडिटर मे बी असाइन टू इन्व्हेस्टिगेट इन टू ऑल रिलेटेड मॅटर. ऑडिटर जो आहे या फ्रॉड संदर्भातील सगळे जे रिलेटेड मॅटर जे आहे याचं इन्व्हेस्टिगेशन करतो. इन्व्हेस्टिगेशन इन दस इन्क्वायरी इन टू स्पेशली असाइन्ड एरिया. विशिष्ट जो एरिया जो आहे या एरिया संदर्भात इन्व्हेस्टिगेशन यामध्ये केलं जातं आणि त्या संदर्भातील रिपोर्ट यामध्ये बनवला जातो. Investigations implies examining that affairs of an organization for some special purpose. It may be defined as an examination of an inquiry in the account of business view with a view to disclosing the true position of its affairs in relation to the special matter falling within the scope of the investigation. It is neither accounting nor auditing, but a special audit with limited or extended scope depending upon the object beyond it. It is something more than mere verification of the assets and liabilities of business and the accuracy of the books of account. The examination under investigation is more intensive and comprehensive than the one or under audit. Investigation जे आहे implies examining of the affairs of an organization some special purpose. सम स्पेशल पर्पजसाठी विशिष्ट प्रकारची जी घडलेली घटना जी आहे याचे अफेअर्स केलं जातं, चौकशी केली जाते. याचे डेफिनेशन्स आहे. इट इज मे बी डिफाईन्ड ॲज एक्झामिनेशन ऑफ एन इन्क्वायरी इन टू द अकाउंट्स ऑफ बिझनेस. अकाउंट्स ऑफ बिझनेसचं एक्झामिनेशन अँड इन्क्वायरी केली जाते विथ अ व्ह्यू डिस्क्लोजिंग द ट्रू पोझिशन ऑफ अफेअर्स इन रिलेटिंग टू द स्पेशल मॅटर फॉलिंग विदिन द स्कोप ऑफ द इन्व्हेस्टिगेशन. एखादा काही स्पेशल मॅटर जर घडलेला असेल त्या मॅटरची जी पोझिशन आहे ही व्ह्यू ऑफ डिस्क्लोजिंग आहे हा त्या ठिकाणी प्रूव्ह करणं
आणि फॉलिंग विदिन स्कोप ऑफ इन्व्हेस्टिगेशन, जे काही इन्व्हेस्टिगेशन्स आहे याची व्याप्ती वाढवून जी चौकशी आहे यामध्ये केली जाते. देन इट इज chiefly concerned within the examination of accounting record of the business of the some special purpose. Dixie has defined in thus: an investigation is an examination of accounting record undertaken for a special purpose. On the basis of above discussion, it can be conducted that any investigation is an examination of books of account within a particular object in view. It involves limited or extent scope of work depending upon the purpose for which it is undertaken and the terms mutually agreed between an investigator and its client. Through investigation is primarily concerned with the accounting records of a business, yet other area are not precluded. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन जे आहे यामध्ये अनेक प्रकारचे जे एरिया असतात हे मे बी बिझनेसमधले नसतील, परंतु बिझनेसचे रिलेटेड असतील अशा प्रीक्लुडेड एरिया ज्या आहेत याचं देखील या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. डेफिनेशन: द टर्म इन्व्हेस्टिगेशन एम्प्लाइज अन एक्झामिनेशन ऑफ रेकॉर्ड फॉर सम स्पेशल पर्पज. सेकंड आहे Investigations involves an inquiry into facts behind the books of an accounts in the technical, financial and economic position of the business house or organization. बिझनेस हाऊसमध्ये एखादा टेक्निकल्स, फायनान्शियल किंवा इकॉनॉमिक जी पोझिशन आहे या संदर्भातील ज्या काही फॅक्ट्स आहेत याची इन्क्वायरी करणं हे इन्व्हेस्टिगेशन्समध्ये इन्व्हॉल्व आहे किंवा समाविष्ट आहे. नेक्स्ट वन, कॅरेक्टरिस्टिक ऑफ इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशनच्या काही कॅरेक्टरिस्टिक यामध्ये आहे. इट रिलेट्स टू स्पेशल अँड स्पेसिफिक ऑब्जेक्ट ओनली. फर्स्ट, इट रिलेट्स टू स्पेसिफिक अँड स्पेशल ऑब्जेक्ट ओनली. खास आणि विशेष ऑब्जेक्ट यामध्ये असतं. सेकंड, द स्कोप ऑफ इन्व्हेस्टिगेशन can be decided as per its objective. इन्व्हेस्टिगेशन जे आहे याचा स्कोप त्याच्या ऑब्जेक्टिव्हच्या माध्यमातून दिसत असतो. थर्ड वन, इन्व्हेस्टिगेशन इज क्रिटिकल एक्झामिनेशन अँड व्हेरिफिकेशन ऑफ स्पेसिफिक रेकॉर्ड फॉर अ स्पेसिफिक पिरियड. इन्व्हेस्टिगेशन आहे क्रिटिकल एक्झामिनेशन असतं. व्हेरिफिकेशन जे आहे स्पेसिफिक रेकॉर्ड फॉर स्पेसिफिक पिरियडचं असतं. फोर वन, इट इज स्टार्टेड विथ सस्पेसियस माइंड अँड अ पर्पज. अतिशय सस्पेसियस माइंडनी, विशिष्ट हेतूने याचं जे ऑब्झर्वेशन आहे यामध्ये केलं जातं. फिफ्थ, इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट इन ॲनालिटिकल अँड एक्सटेन्सिव्ह. इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट हा ॲनालिटिकल असतो, एक्सटेन्सिव्ह असतो. नेक्स्ट वन, इट मे बी इन्व्हॉल्व पर्सनल एक्झामिनेशन ऑफ डायरेक्टर, ऑडिटर अँड अदर ऑफिसर्स ऑफ द कंपनी टू अंडरस्टँड द फॅक्ट बिहाइंड द सिच्युएशन. यामध्ये पर्सनल एक्झामिनेशनच्या माध्यमातून जे डायरेक्टर असतात, ऑडिटर असतात आणि ऑफिसर असतात यांना विशिष्ट फॅक्ट संदर्भातील, सिच्युएशन संदर्भातील जे अंडरस्टँडिंग जे आहे हे या माध्यमातून करून दिलं जातं. नेक्स्ट टॉपिक आहे ऑब्जेक्टिव्ह किंवा ऑब्जेक्ट्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन जे आहे याचं काय ऑब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे टू असर्टेन फायनान्शियल पोझिशन अँड अर्निंग कॅपॅसिटी ऑफ बिझनेस ॲट द टाइम ऑफ टेक ओव्हर डील. टू असर्टेन फायनान्शियल पोझिशन अँड अर्निंग कॅपॅसिटी ऑफ बिझनेस ॲट द time of taken deal. Second, to investigate into credit worth lines of the business. To investigate into the credit worth lines of the business. Third one, to investigate whether fraud is suspected by the client. To investigate where fraud is suspected by the client.
for investigation under Companies Act. Fifth, investigation for assessment of loss under insurance policy. Next one, investigation on behalf of the liquidator. Last, इन्व्हेस्टिगेशन अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट. हे विभिन्न प्रकारचे ऑब्जेक्ट समोर ठेवून इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. नेक्स्ट पार्ट, डिस्टिंक्शन्स बिटवीन किंवा डिफरन्स बिटवीन इन्व्हेस्टिगेशन अँड ऑडिट. ऑडिट आणि इन्व्हेस्टिगेशन्समध्ये काय फरक आहे. पहिला पॉईंट आहे मिनिंग. इन्क्वायरी ऑर एक्झामिनेशन विथ अ स्पेसिफिक ऑब्जेक्ट सच ॲज डिटेक्शन ऑफ सस्पेक्टेड फ्रॉड, असेसमेंट ऑफ लॉ, प्रोडक्टिव्हिटी एक्सेट्रा. एक विशिष्ट प्रकारचे जे काही स्पेसिफिक्स ऑब्जेक्ट्स आहे हे घेऊन जी चौकशी केली जाते, उदाहरणार्थ फ्रॉडची असेल, असेसमेंट ऑफ लॉ, प्रोडक्टिव्हिटी असेल, या संदर्भातील जी काही चौकशी आहे तिला आपण इन्व्हेस्टिगेशन असं आपण म्हणतो. ऑडिटचं जे मिनिंग आहे, ऑडिट इज चेकिंग फायनान्शियल मॅटर अँड प्रिपेरिंग ऑडिट रिपोर्ट. ऑडिट काय करतो, ऑडिटच्या माध्यमातून चेकिंग फायनान्शियल मॅटर्स आणि प्रिपेरिंग ऑडिट रिपोर्ट तयार करतो. स्कोप, इन्व्हेस्टिगेशनचा स्कोप आहे डिटरमाइन बाय द ऑब्जेक्ट फॉर विच इज ऑर्डर्ड. जे ऑर्डर केलेलं आहे, ज्याची चौकशी आहे, त्याची माहिती जमा करणं. ऑडिटचा स्कोप आहे ऑडिट एक्झामिनेशन एक्सटेंड टू ऑल द फॅक्ट्स स्टेटेड इन फायनान्शियल स्टेटमेंट. ऑडिट एक्झामिनेशनच्या माध्यमातून विभिन्न प्रकारच्या ज्या फॅक्ट्स आहेत या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये स्टेटेड यामध्ये केल्या जातात. थर्ड वन, एम्स अँड ऑब्जेक्टिव्हिटी. इट्स एम टू ascertaining some facts such as fraud, tax, liability, value of share, etc. जे इन्व्हेस्टिगेशन्स आहे यामध्ये अनेक प्रकारच्या फ्रॉड्स असतील, टॅक्स लायबिलिटी असतील, व्हॅल्यू ऑफ शेअर्स असतील, याच्या फॅक्ट्स या ठिकाणी इन्व्हेस्टिगेट केल्या जातात. ऑडिट्समध्ये ऑडिट्स एम्स ॲट क्रिटिकल एक्झामिनेशन ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट. ऑडिट जे आहे बुक्स ऑफ अकाउंटचं क्रिटिकल एक्झामिनेशन करतं अँड मेकिंग रिपोर्ट ऑन द ट्रूथ अँड फेअरनेस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ट्रूथ आणि फेअरनेस जो फायनान्शियल जे स्टेटमेंट आहे याचा जो रिपोर्ट आहे हा यामध्ये तयार केला जातो. टाईम कव्हरेज, इन्व्हेस्टिगेशनसाठी किती टाईम मिळतो. नो स्पेसिफिक टाईम कव्हरेज, याला काही स्पेसिफिक टाईम नसतो. इट इज रिलेटेड टू द ऑब्जेक्ट फॉर विच इट इज अंडरटेकन. तुमचा ऑब्जेक्ट्स किती मोठा आहे, किती चौकशी करायची आहे यानुसार त्याचा कालावधी जो आहे हा यामध्ये ठरलेला असतो. ऑडिट मात्र 1 अकाउंटिंग इयरचं असतं, याची माहिती आपल्याला आहे. नेक्स्ट, वर्क प्रोग्राम. नो डिफाईन्ड वर्क प्रोग्राम, यासाठी काही असं वर्क प्रोग्रामची डेफिनेशन केलेली नसते. A separate program for each assignment of investigation has to be made. प्रत्येक प्रकारची जी काही असाइनमेंट करायचं आहे किंवा इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे या प्रत्येकासाठी एक वेगळ्या प्रकारचा ऑडिट प्रोग्राम यामध्ये तयार केला जातो. ऑडिट बाजूला, ऑडिटची वर्क प्रोग्राम. ऑडिट बियॉन्ड अ रुटीन वर्क प्रोग्राम हॅज टू बी मेड. ऑडिट हे रुटीन नसतं, चक्र असतं आणि त्यासाठी ऑडिट प्रोग्राम मेड केला जातो. डिस्क्लोजर रिक्वायरमेंट, याची काय उपयोगिता आहे. नो लिगल रिक्वायरमेंट हॅज टू बी डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशन. याचं प्रकटीकरण करणं किंवा लोकांना दाखवणं यासाठी कुठल्याही प्रकारचे लिगल रिक्वायरमेंट इन्व्हेस्टिगेशनमध्ये नाही. मात्र ऑडिट डिस्क्लोज आर गव्हर्न बाय प्रोव्हिजन ऑफ द कंपनीज ॲक्ट 1956. ऑडिट जे आहे याचं मात्र प्रकटीकरण कंपनी कायदे 1956 नुसार यामध्ये सर्व प्रकारच्या जनतेसाठी, इन्व्हेस्टरसाठी करावं लागतं. लास्ट, रिपोर्ट. ऑडिटचा इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट आहे, याचं स्वरूप कसं असतं, कोणाला दिला जातो. रिपोर्ट इज मेड टू द मॅनेजमेंटसाठी रिपोर्ट तयार केला जातो. इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट इज नॉट अ पब्लिक डॉक्युमेंट, हा काही पब्लिक डॉक्युमेंट नाही. नो
स्टँडर्ड फॉर्मॅट फॉर रिपोर्ट इज यूज. यासाठी कुठलाही स्टँडर्ड फॉर्मॅट वापरला जात नाही. रिपोर्ट इज डिझाइन्ड ऑन द बेसिस ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन, द आयटम or reference or agreement with the client etc. Moreover, the limit also be submission is prescribed. Meaning, ऑडिटच्या बाबतीमध्ये ऑडिट रिपोर्ट इज addressed to the shareholder. It is a public document. The matter and the contents to be reported are governed by provision of the Companies Act 1956. There is a prescribed time limit for सबमिशन ऑफ द रिपोर्ट. अशा पद्धतीनं डिफरन्स या ठिकाणी आपण बघितला. या चॅप्टरवरचे मोठे क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन द प्रिलिमिनरीज टू द ऑडिट ऑफ लिमिटेड कंपनी. किंवा हा क्वेश्चन दुसऱ्या अँगलने विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन द स्टेप टू बी बिफोर कमिटमेंट ऑफ ऑडिट ऑफ लिमिटेड कंपनी. सेकंड क्वेश्चन, डिफाइन ऑडिट रिपोर्ट. What are its contents? Third one, what do you mean by investigation? Difference between investigation and audit. Fourth question, define and explain the term divisible profit. Discuss the same reference to section 205 of the Companies Act 1956. Question 5, state auditors' duties with regard to payment of dividend. Question 6, explain the detail the audit of share capital transaction. Question 7, explain the procedure for audit of issue of share certificate. Question 8, explain the provision in respect of audit report with special reference to CORO 2003. Question 9, explain the audit debenture. Question 10, explain the auditor's duty while auditing the following transaction. Short notes साठी ऑडिट ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर आणि ऑडिट ऑफ डिव्हिडंड या दोन शॉर्ट नोट्स देखील तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. चॅप्टर क्रमांक 2 जे आहे हे आपलं यामध्ये पूर्णपणे संपलेलं आहे. यामध्ये ज्या काही विभिन्न प्रकारच्या महत्त्वाच्या ज्या कन्सेप्ट होतात जवळजवळ पूर्ण आपण या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेक्चर ऐकल्यानंतर काही जर समस्या असतील तर त्या तुम्ही मला फोन करून विचारू शकता. क्वेश्चनचं काही एक्सप्लेनेशन हवं असेल त्याचं देखील उत्तर यामध्ये दिलं जाईल. लेक्चर ऐकत असताना शॉर्ट नोट्स तयार करणं, त्याची उत्तरं तयार करणं हे काम तुम्ही करत असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि लेक्चरला या ठिकाणी पूर्णविराम देतो. धन्यवाद.